नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 8वा हप्ता, त्याचबरोबर 9वा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार। मागील 8 महिने झाले अद्यापही शेतकऱ्यांना नमोचा 8वा व 9वा हे दोन्ही हप्ते सुद्धा मिळालेले नाही। तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात होता की सर 8वा आणि 9वा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार। मग शेतकऱ्यांना काही कामे करावे लागणार का, किंवा हा जो नमोचा हप्ते आहे हे बंद तर नाही झाले। तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप करू नका। आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण बघूया की शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण जे कामे करायचे आहेत तर ते कोणकोणती कामे करायची आहे। तर सर्वात प्रथम आपण बघूया लँड रेकॉर्ड। ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो असेल अशा शेतकऱ्यांना लँड रेकॉर्ड यस असणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचा हप्ता होल्ड होऊ शकतो। तर हे आपल्याला कसे बघायचं आणि कसं नो असेल तर यस करायचं हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम आपल्याला क्रोमवरती जायचं आहे। क्रोमवरती गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं PM किसान हे टाकायचं आणि PM किसान टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथं 7 ते 8 ऑप्शन पाहायला मिळेल। म्हणजे PM किसान हे साईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला 7 ते 8 ऑप्शन पाहायला मिळेल। त्याच्यामधून आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा जो तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय आहे ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे। त्याच्याखाली आपल्याला एक कॅप्चर टाकण्यासाठी सुद्धा एक कॅप्चर येणार, तर ते कॅप्चर तिथे तुम्हाला टाकायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला तिथं बरेचसे ऑप्शन पाहायला मिळतील। आता सर्वात प्रथम तुम्हाला लँड रेकॉर्ड पाहायला मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला तुमचं आधार सीडिंग यस आहे का नो आहे हे सुद्धा पाहायला मिळेल, त्याचबरोबर तुमची KYC यस आहे का नो आहे हे सुद्धा पाहायला मिळेल आणि आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झालेले आहे हे तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल। तर सर्वात प्रथम जे ऑप्शन आहे म्हणजेच लँड रेकॉर्ड, ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड यस असेल त्यांना कोणतीही काम करायची गरज नाही, पण ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो असेल त्यांना लवकरात लवकर लँड रेकॉर्ड यस करणे गरजेचे आहे। आता हे तुम्ही कसे करणार, तर सर्वात प्रथम आपल्याला कृषी सहाय्यकाकडे जायचं आहे आणि कृषी सहाय्यकाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं वेगळेच डेस्क पाहायला मिळेल PM किसानचा आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगायचं की लँड रेकॉर्ड नो आहे। ज्या शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड नो असेल त्यांना तिथे यस करून मिळेल। त्याचबरोबर दुसरा ऑप्शन म्हणजे आधार सीडिंग। ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग नो असेल त्यांनी लवकरात लवकर CSCच्या माध्यमातून यस करायचं। आता CSC सेंटरमध्ये जायचं, तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय तुमच्या आधार नंबरला करायचा आहे आणि आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या म्हणजे तुम्हाला ज्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे त्या बँकेमध्ये जायचं आणि तिचा एक फॉर्म घ्यायचा आहे आणि ते फॉर्म घेतल्याच्या नंतर तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स आणि ते फॉर्म एकत्र जोडायचे आणि तिथं बँकेमध्ये द्यायचे आणि तुमचं जो 14 दिवसाच्या आत आधार सीडिंग नो आहे ते यस होऊन जाणार। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी KYC नो असेल त्यांनी लवकरात लवकर KYC करणे गरजेचं आहे। त्याचबरोबर नवीन जे अपडेट आलेले ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल अशा शेतकऱ्यांना आता हप्ते मिळणार नाही। तर लवकरात लवकर फार्मर ID काढणे गरजेचे आहे। लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या, अन्यथा तुम्हाला 8वा व 9वा बी दोन्ही हप्ते मिळणार नाही। आणि त्याचबरोबर जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न येत होता की नमो शेतकरी ही योजना बंद तर झाली नाही, तर असं बंद काही झालेली नाही। आता हे जे योजना आहे मागील 8 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी नसल्यामुळे हे पैसे टाकण्यात नाही आलेले। आता लवकरच निधीची तरतूद होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील 4,000 रुपये येण्याची शक्यता आहे। तर लवकरात लवकर हे कामे तुम्ही करून ठेवली पाहिजे। पुढील जो हप्ते आहे ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात येणार। तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एकच प्रश्न येणार आहे की सर नमो शेतकरीची तारीख जाहीर झाली का। तर अद्यापही कुठेही तारीख जाहीर झालेली नाही, परंतु 2 दिवसापूर्वी एक GR काढण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत आम्ही निधीची तरतूद करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता जमा करणार आहोत, अशी माहिती आपल्याला न्यूज चॅनलच्या व बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून मिळाले। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहतो। धन्यवाद।